जिंतूरमध्ये जनक्षोभ, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराचा निषेध, शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईचे पडसाद आज जिंतूरमध्ये उमटले। केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडीने पुकारलेल्या बंदला शहरातील सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आज जिंतूर शहर 100% बंद राहिले। प्रमुख मागण्यांचा एल्गार। वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे। नैतिक जबाबदारी। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। दोषींवर कारवाई। आंदोलक विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे। आर्थिक भरपाई। पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी। गुन्हे मागे घ्या। देशभरातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल केलेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत। जिंतूरची एकजूट। ॲड। प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदला जिंतूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला। या आंदोलनाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि उबाठा गटानेही आपला जाहीर पाठिंबा दर्शविला। प्रमुख उपस्थिती। हे निवेदन सादर करताना युवा जिल्हा महासचिव सतीश वाकळे यांच्यासह काँग्रेसचे इस्माईल पहलवान, सय्यद फेरोजभाई, अनिल गाडेकर, नगरसेवक अकबर कुरेशी, मासभाई, वसीम पठाण, रहीम पहलवान, मकसूद पठाण, रियाजभाई, जुनेदभाई, धम्मपाल, वकील आणि उबाठाचे गंगाधर घुगे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच शरद चव्हाण, गणेश गुलाबराव काकडे व वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक नामदेव मिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आमच्या बातमीचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा। आम्ही जेवढेही विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये हे झालेले आहेत, मृत्युमुखी झालेत, त्यांनी आत्महत्या केली, त्यांना अभिवादन करतो। आणि ही दुसरी गोष्ट अशी आहे की जे शांततेमय 20 दिवसापासून आंदोलन सुरू होता, त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी अचानक या विद्यार्थ्यांवर हमला करून बरेच विद्यार्थ्यांना त्यांनी नुकसान पोहोचवलेलं आहे। बरेच विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यांच्या रीतसर मागणीसाठी आणि त्यांना समर्थन म्हणून आज जे वंचित बहुजन आघाडी यांचे सर्व माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी जे आज महाराष्ट्र बंद पुकारलेला होता, त्यासाठी आम्ही सर्व पक्ष, जे समवैचारिक पक्ष यांनी आज त्या बंदला पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही जिंतूर शहर एक कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले। आणि त्याचप्रमाणे मॅडम कशवे मॅडम यांना निवेदन दिलं आहे की ही जी झालेली लाठीचार्ज आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये बडतर्फ केले पाहिजे। आणि शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, ही आमची आजची मुख्य मागणी होती। निर्माण झाली आणि 4 महिन्यापासून संघर्ष करीत आज ते जंतर मंतरवर 20 दिवसापासून लगातार आंदोलन करत असलेले त्यांना शांतीभंग करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। आणि या काही विद्यार्थ्यांना त्यांच्यावर हल्ले झाले, काही विद्यार्थ्यांवर हल्ले झाले, काही लोकांचे डोके फोडण्यात आले। या कारणास्तव आज आम्ही प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये जिंतूर आणि पुरा महाराष्ट्र बंद ठेवण्याचं एक आवाहन केलं होतं। त्या तर्फेनं आम्ही आज जिंतूर बंद ठेवण्यात आलेला आहे। आम्ही वंचित बहुजन पार्टीला एक पाठिंबा दिलेला आहे। सर्व पक्षाच्या पदाधिकारी सुद्धा, काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा या रॅलीमध्ये होते। आणि ज्या व्यापाऱ्यांनी, ज्या मजुरांनी, ज्या वकील संघांनी, ज्या डॉक्टरने आम्हाला मदत केली बंद करण्याचं, त्यांचा एक आम्ही आभार मानतो। एवढंच बोलतो। आणि त्यांची मागणी काय होती? आमची मागणी ही होती की ज्या विद्यार्थ्यावर नीट फुटीचा पेपरचा निषेध म्हणजे झालेला होता, त्या धर्मप्रधान शिक्षण मंत्र्यांनी इस्तीफा द्यावा। त्यानंतर तेवढीच मागणी छोटी त्या विद्यार्थ्यांनी केलेली होती, याचा मोठ्या स्वरूपात रूपांतर केलेलं आहे। आणि खरं तर या शासनाला या विद्यार्थ्याच्या मागण्या व्यवस्थित मागितलेल्या मान्यता करायच्या नव्हत्या। या कारणाने या शांततेचा भंग, या आंदोलनाचा भंग या शासनाने केलेला आहे। या कारणास्तव आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो। एवढंच बोलतो आणि थांबतो।